तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष फुटला आणि इकडे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची झोपच उडाली. आता तुम्ही म्हणाल या दोन्ही गोष्टींचा काय संबंध? तर नीट ऐका. जर तृणमूल काँग्रेसच्या फुटीर 20 खासदारांनी केंद्रामध्ये मोदी सरकारला पाठिंबा दिला तर दिल्लीपासून मुंबईपर्यंतचं सत्तेचं गणित पूर्णपणे बदलून जाईल. तृणमूलच्या या 20 खासदारांमुळे एकनाथ शिंदेचा महायुतीमध्ये गेम होईल. केंद्रामध्ये भाजपला शिंदेची गरज भासणार नाही आणि एकनाथ शिंदेची सत्तेतील बार्गेनिंग पॉवर शून्य होईल. त्यामुळे तृणमूलच्या फुटीचा आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या राजकारणावर कसा आणि किती खोलवर परिणाम होईल ते सविस्तरपणे समजून घेऊयात. महाराष्ट्रात जे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं तेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला आलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीप्रमाणेच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचेही दोन तुकडे झालेत. तृणमूलच्या 80 पैकी 58 आमदारांनी राज्यामध्ये भाजप सोबत जाण्याचा आणि 28 पैकी 20 खासदारांनी केंद्रात भाजप प्रणित एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जर तृणमूलच्या 20 खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिला तर संसदेमध्ये भाजपची स्थिती अधिक मजबूत होईल. भाजपचं लोकसभेतील संख्याबळ वाढेल. याचा थेट परिणाम केंद्रामध्ये सरकार चालवण्यासाठी भाजपचं शिंदेच्या 7 खासदारांवरील अवलंबित्व कमी होईल. म्हणजेच आजपर्यंत शिंदेकडे असलेलं दिल्ली कार्ड कमकुवत होईल. कारण जेव्हा सरकारचं बहुमत अधिक सुरक्षित होतं तेव्हा छोट्या मित्रपक्षांची बार्गेनिंग पॉवर नैसर्गिकरित्या कमी होते. साहजिकच एकनाथ शिंदेच्या बाबतीतही हेच होईल. त्यांचं दिल्लीतील वजन कमी होईल, बार्गेनिंग पॉवर शून्य होईल आणि सत्तेत राहूनही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपच्या फक्त लाथाड्याच खाव्या लागतील. आता एकनाथ शिंदेच्या बाबतीतली एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे 2022 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेत बंड झालं. त्या बंडामुळे पक्ष फुटला आणि एकनाथ शिंदे यांचा गट अधिकृत शिवसेना म्हणून पुढे आला. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह देखील एकनाथ शिंदेंनाच मिळालं. आता पश्चिम बंगालमध्ये देखील अशाच प्रकारे तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. म्हणजे ज्या प्रकारच्या फुटीच्या, फोडाफोडीच्या आणि गद्दारीच्या राजकारणानं एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली होती, आता मात्र पश्चिम बंगालमध्ये घडणाऱ्या तशाच प्रकारच्या फोडाफोडीच्या आणि गद्दारीच्या राजकारणाचा थेट फटका एकनाथ शिंदेंनाच बसत आहे. आणि हीच राजकारणातील एक विलक्षण विरोधाभासी गोष्ट आहे.